पुन्हा आजचा विषय जो आहे तो समर्पणाबद्दल आहे आणि देवाच्या कृपेने हा विषय आपण 2-3 आठवडे घेत आहोत आणि पुन्हा एकदा परमेश्वर याच विषयावर आम्हाशी बोलणार आहे का आमचं समर्पण गरजेचं आहे. प्रेज गॉड, हालेलुया. कारण बायबल जर आपण वाचलं तर आम्हाला कळतं की जे काही आहे ते सर्व समर्पणावर आहे. का प्रभूला आमचं जीवन पाहिजे, ते जीवन जे आहे प्रभूला आवडणारं पाहिजे. कारण ज्या प्रकारे जर आपण पाहिलं तर आपण पहिले पापी होतो आणि मग आपण पश्चाताप केला आणि पश्चाताप करून आपण आपल्या पापाची कबुली दिली, प्रभूने आम्हाला क्षमा केलं, आपण पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतला आणि मग पहिले जे आपण सर्वसामान्य मनुष्य होतो आता आपण देवाचे मंदिर झालेलो आहोत. प्रेज गॉड, हालेलुया. आणि म्हणून या मंदिराची शुद्धता टिकवणं हे समर्पण असण्याबरोबर आहे. प्रेज गॉड, हालेलुया. येस, आपण कोण आहोत? देवाचे मंदिर मंदिर आहोत. आणि जर समर्पण असेल तर या मंदिराची शुद्धता टिकून राहणार. यस. आणि म्हणून या ठिकाणी ह्या मंदिराला टिकून ठेवण्यासाठी आम्हाला आमचं समर्पण प्रभूला केलं पाहिजे. कळतं? या ठिकाणी काय केलं पाहिजे? आपलं समर्पण. समर्पण, का जे समर्पण प्रभूला पाहिजे ते समर्पण आपण केलं पाहिजे. कारण आपण देवामध्ये नवीन जन्म घेतलाय. आपण बाप्तिस्मा घेऊन जे सर्वसामान्य मनुष्य होतो, देवाचा आत्मा आपामध्ये राहायला आल्यामुळं आता आपण सामान्य माणूस नाही. प्रेज गॉड, हालेलुया. कळतंय का? पहिले सर्वसामान्य होतो पण आता नाही. आता आम्हामध्ये प्रभूचा आत्मा राहतो आणि म्हणून त्याची शुद्धता टिकवण्यासाठी आम्हाला ते समर्पण करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी कारण अनेकदा जे समर्पण आम्हामध्ये पाहिजे ते समर्पण दिसत नाही आणि म्हणून आपण जुन्या जीवनक्रमामध्ये नाही तर नवीन जीवनक्रमामध्ये जो जीवनक्रम प्रभू येशूने आम्हाला लावून दिलेला आहे. प्रेज गॉड, हालेलुया. कळतं इथपर्यंत? का जुन्या जीवनक्रमात चालायचं नाही. समर्पण म्हणजे काय तर ज्या गोष्टी प्रभूला आवडणार आहेत त्या गोष्टी आम्हाला करायच्या आहे. प्रेज गॉड, हालेलुया. या ठिकाणी आपण पाहूया मत्तय याचा 15वा अध्याय आणि 19 वचन. कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. ओके, या काय आहेत? सर्व वाईट गोष्टी. या सर्व काय आहेत? वाईट गोष्टी. जर या गोष्टी आम्हामध्ये आढळतात तर आपलं समर्पण आहे का प्रभूला? नाही. येस, आपण या ठिकाणी जे त्यांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडले त्यापैकी जर कोणती गोष्ट आम्हामध्ये आहे तर आमचं समर्पण परमेश्वराला नाही. आणि म्हणून ह्या गोष्टीपासून आम्हाला काय राहायचंय? दूर राहायचं. या गोष्टीपासून आम्हाला काय करायचंय? दूर राहायचंय. अजून एक या ठिकाणी संदर्भ घेऊ. गलतीकारासपत्र 5वा अध्याय आणि त्याचं 19 आणि 20 वचन. उघड आहेत ती ही आहेत: व्यभिचार, जारकर्म, अशुद्धपण, कामातुरपण, मूर्तीपूजा, चेटके, वैर, भांडणे, मत्सर, राग, तंटे, फुटाफुटी, तट, हेवा, दारूबाजी, विलास व यासारख्या गोष्टी. याविषयी जसे मी पूर्वी सांगितले होते तसे तुम्हास आणखी अगोदर सांगून ठेवतो की जे अशी कर्मे करतात ते देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत. प्रेज गॉड, हालेलुया. पुन्हा मी तोच विषय घेतो या ठिकाणी. काय गरजेचं आहे? समर्पण. या जुन्या गोष्टी आम्हामध्ये जर आढळतात तर आमचं प्रभूला समर्पण नाही आणि मग आम्ही म्हणतो का प्रभूचं मंदिर आपण आहोत पण त्या मंदिराची शुद्धता केव्हाच विटाळलेली आहे. कळतं इथपर्यंत सर्वांना? आपण कोण आहोत? देवाचं मंदिर आहोत. मंदिर. मग या मंदिराची काय टिकून ठेवायची? पवित्रता. त्यासाठी काय करायचं? समर्पण. काय करायचं? समर्पण. आणि म्हणून बायबलमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या प्रत्येक गोष्टीपासून आम्हाला दूर राहणं गरजेचं आहे आणि ती प्रत्येक गोष्ट करायची जी प्रभू आम्हाला सांगतो. प्रेज गॉड, हालेलुया. वाईट गोष्टी प्रभू म्हणतो करू नको आणि चांगल्या गोष्टी कर. मग त्या चांगल्या गोष्टी काय आहे? याच ठिकाणी लिहिलेलं आहे. गलतीकाराचं पत्र याचा 5वा अध्याय त्याचं फक्त 22 वचन वाचूया. फक्त 22. हा. आणि आत्म्याचे फळ हे आहे: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा. ओके, 25 वचन. जर आपण आत्म्याने जगतो तर आपण आत्म्याने चालावेही. प्रेज गॉड, हालेलुया. कळत्या ठिकाणी आम्हाला प्रभूला काय द्यायचं? आपलं समर्पण. काय करायचं? आपलं समर्पण. म्हणून वाईट गोष्टीपासून दूर आणि कोणत्या गोष्टी जवळ? चांगल्या गोष्टी. समजतं लॉजिक? सिंपल. वाईट गोष्टीपासून दूर आणि चांगल्या गोष्टी जवळ. आणि बायबल सांगतं का तुम्ही आत्म्यात जन्मलेले आहात म्हणून कशामध्ये चाला?
आत्म्यामध्ये. कशामध्ये चाला? आत्म्याने. आत्म्यामध्ये. म्हणून आम्हाला आमचं समर्पण करणं गरजेचं आहे. जर आमचं समर्पण असेल तरच बायबल सांगतं की देवाच्या राज्यात आम्हाला प्रवेश मिळेल, तरच आमच्यातून देवाचा अभिषेक वाहील, तरच आमच्यातून प्रभूची सेवा वाढल, तरच देवाचा गौरव आम्हामध्ये होईल आणि आम्ही अधिक फळ देणारे होऊ. पण जर आम्ही आमचं समर्पण प्रभूला करणार नाही तर आम्ही अधिक फळ देऊ शकणार नाही. आम्ही, बायबल हे देखील सांगतं की जो फाटा फळ देत नाही त्याला मी काय करून टाकणार? कापून टाकणार. आणि बायबल सांगतं की एवढंच देखील नाही तर तुला त्याही ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. म्हणून काय कर? आपलं समर्पण काय कर? समर्पण. आणि म्हणून आता पुढं आपण पाहणार आहोत की समर्पण तर गरजेचं आहे, पण प्रभूंनी मला 2 व्यक्ती सांगितले. किती लोक? 2 लोक जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत. कोण आहेत? ख्रिस्ती विश्वासणारे. पण त्यामध्ये प्रभूंनी 2 कॅटेगरी सांगितल्या. किती कॅटेगरी? 2. तो म्हणला प्रथम कॅटेगरी, प्रथम श्रेणी आपण पाहणार आहोत या 2 लोकांमध्ये. का प्रभू म्हणला का 2 प्रकारचे लोक आहेत ख्रिस्ती विश्वासणारे, का त्यांचं समर्पण आहे पण वेगवेगळ्या प्रकारचं आहे, पण ज्या गोष्टींच्या मध्ये पाहिजे त्या मला दिसत नाही. कळत इथपर्यंत? किती प्रकारचे लोक? 2 प्रकारचे. कोणामध्ये? देवामध्ये. प्रभूमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. पण ते म्हणतो की त्यांच्या हिशोबाने त्याचं समर्पण आहे, पण जे समर्पण मला पाहिजे ते समर्पण त्यांच्यात दिसत नाही. आणि म्हणून प्रथम श्रेणी जी या ठिकाणी घेणार आहोत आपण त्या लोकांबद्दल घेणार आहोत का ज्यांनी प्रभूचा स्वीकार केलाय. प्रभूचा काय केलाय? स्वीकार केलाय. ते व्यक्तिगत प्रभू संगती विश्वासू आहेत. ते घरी प्रार्थना करतात, ते आराधना करतात, ते चर्चला जातात, ते अर्पण देतात, ते वचन वाचतात. ते व्यक्तिगत विश्वासू आहे. कसे विश्वासू आहेत? व्यक्तिगत. त्यांची व्यक्तिगत धार्मिकता आहे. ते म्हणतो ते हे समर्पण आहे. आणि एवढंच नाही तर ते वाईट गोष्टीपासून पण दूर आहेत. वाईट गोष्टीपासून दूर आहेत. का प्रभू तुझं वचन असं सांगतं का हे गोष्टी करू नको, हे पाप करू नको? ते पाप करत नाही. आणि त्याने आपलं समर्पण कोणाला केलंय? देवाला. ते काय काय करतात? प्रार्थना, व्यक्तिगत प्रार्थना, व्यक्तिगत आराधना, व्यक्तिगत चर्चला जाणं, आणि त्यांचं व्यक्तिगत जीवन त्यांनी प्रभूला समर्पित केलेलं आहे. आणि वाईट गोष्टीपासून ते दूर आहे. इथपर्यंत कळतंय? पण ते म्हणतो का हे व्यक्तिगत तुझं समर्पण आहे, पण ह्या कारणास्तव मी तुला फक्त निवडलेलं नाहीये. जे खरं समर्पण तुझ्यामध्ये मला अजून दिसलं पाहिजे ते समर्पण मला दिसत नाही. तुझी प्रार्थना आहे पण फक्त कोणापुरती आहे? स्वतःसाठी. जे समर्पण इतरांसाठी केलं पाहिजे ते समर्पण तुझं दिसत नाही. तुझं वचन वाचणं आहे कोणासाठी आहे? स्वतःसाठी. इतरांसाठी वचन वाचण्याचं समर्पण तुझं दिसत नाही. तुझी प्रार्थना आहे, तुझे बंधन तोडणे, पण कोणासाठी? स्वतःच्या कुटुंबासाठी. जे समर्पण इतरांचे बंधन तोडण्यासाठी पाहिजे ते समर्पण तुझं दिसत नाही. पण अनेक लोकांना वाटतं का नाही आम्ही प्रभूमध्ये समर्पित आहोत, पण ते म्हणतो तुझ्या हिशोबाने तू समर्पित आहे, माझ्या दृष्टिकोनाने तू पूर्ण समर्पित नाही. कळतं इथपर्यंत? कावड चाललंय? पहा, प्रत्येक जणाला वाटतं का मी कसं आहे? समर्पित आहे. मी प्रार्थना नाही करत का? मी आराधना नाही करत का? मी चर्चला नाही जात का? मी दान देत नाही का? ते म्हणतो ह्या गोष्टी तू करतो, चांगल्या गोष्टी आहेत, पण जे अजून जे समर्पण मला पाहिजे ते समर्पण तुझ्यामध्ये दिसत नाही. कारण मी तुला जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचा मीठ म्हणून निवडलेलं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून आम्हाला आमचं काय वाढवायचंय? समर्पण. व्यक्तिगत समर्पण आहे. कसं? व्यक्तिगत. पण जे काही सेवकाई समर्पण पाहिजे ते समर्पण आम्हामध्ये दिसत नाही. कळत्या ठिकाणी. देवाने आमचा अभिषेक केलाय, देवाचा आत्मामध्ये राहतोय, पण ते म्हणतो तुझी प्रार्थना फक्त तुझ्या पुरती, तुझं वचन फक्त तुझ्या पुरतं आहे, तुझं चर्चला जाणं फक्त व्यक्तिगत आहे, पण जे मला पाहिजे ते तुझ्यामध्ये दिसत नाही. तुझं समर्पण आहे पण तुझ्या पुरतं आहे, पण जे मला समर्पण पाहिजे ते मला तुझ्यामध्ये दिसत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. प्रभूची इच्छा काय आहे? वाचूया ठिकाणी आपण यशाया 61 काढूया. व्यक्तिगत समर्पण आहे. कसं? व्यक्तिगत. देवाचा आत्मा राहतो, आम्हात राहतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही आराधना करतो, आम्ही चर्चला जातो, आम्ही उपवास करतो, पण कसं? व्यक्तिगत आणि स्वतःसाठी. पण ते म्हणतो या कारणास्तव मी तुला निवडलं नाही, या कारणास्तव मी तुला जगापासून वेगळं केलं नाही. तुला वाटतं का मी समर्पित आहे, पण हे तुझं खरं समर्पण नाही. हे चांगलं आहे, पण याहीपेक्षा तू पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रभूने आम्हाला कशासाठी निवडलं, कशासाठी आम्हाला समर्पित व्हायचं हे या वाचनामध्ये आम्हाला कळलं. वाचू या ठिकाणी. रीड करा सर, एक एक गोष्ट रीड करा. प्लीज तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. प्रभू यहोवा याचा आत्मा माझ्यावर आहे. ओके. कारण दिनास सुवार्ता सांगायला यहोवाने मला अभिषेक केला आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आता सांगा, देवाचा आत्मा कोणावर आहे? माझ्यावर आहे आपल्यावर. पण कशासाठी? दिनास सुवार्ता सांगायला. मग आपण ती सांगतोय का? जर आपण ती सुवार्ता सांगत नाहीये तर आपलं प्रभूला समर्पण नाही. त्या बाबतीत आपलं समर्पण दुसऱ्या बाबतीत असेल, पण ह्या बाबतीमध्ये आपण
वीक आहोत, आपलं प्रभूचं जे सुवर्तमान लोकांना सांगणं आहे ते सांगणं नाहीये, म्हणून आपलं त्या बाबतीत समर्पण नाही. पुढे काय लिहिलंय? भग्न हृदयाच्या लोकास पट्टी बांधायला, हा, पाडाव केलेल्या सुटका व बंदिवानास मोकळी गाजून सांगायला, यहोवाच्या प्रसन्नतेचे वर्ष व आमच्या देवाचा प्रतिकाराचा दिवस गाजवून सांगायला, सर्व शोक करणाऱ्यास सांत्वन करायला, सियोनातल्या शोक करणाऱ्यास राखेच्या ठिकाणी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्त्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी बायबल सांगतं जे पडावात गेलेत त्यांना पडावपणातून काय करायचं? बाहेर काढायचं. जे बंदिवान आहेत त्यांना काय करायचं? सोडवायचं. जे निराश अवस्थेमध्ये त्यांना काय द्यायचं? प्रोत्साहन द्यायचं. ह्या बाबतीत आमचं समर्पण प्रभूला दिसत नाही. देव म्हणतो प्रार्थना आहे फक्त व्यक्तिगत आहे, प्रोत्साहन आहे फक्त स्वतः कुटुंबापुरतं तुझं प्रोत्साहन आहे, पण तुझं जे समर्पण इतरांमध्ये जाऊन जे लोकांना एन्करेज केलं पाहिजे ते समर्पण दिसत नाही. इतरांचे बंधन जे तोडले पाहिजे त्यामध्ये तुझं थोडंही समर्पण नाही. आणि म्हणून हे समर्पण आपण देवाला केलं पाहिजे. प्रेज गॉड. हालेलुया. कळतंय का अवघड चाललंय? आपले उपवास आहेत फक्त कोणासाठी? स्वतःसाठी. कधी हाही तो उपवास आपण करावा का लोकांचं परिवर्तन व्हावं म्हणून देवा तुझं संजीवन वाहू दे. आणि म्हणून प्रभूने हा विषय मला सांगितला का आज अनेक असे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत का जे कम्फर्टेबल झोनमध्ये, कम्फर्टेबल झोन कळतं ना, का त्यांना वाटतं का आम्ही वेल सेटल आध्यात्मिक लोक आहोत, कारण आमचं रोज घरामध्ये प्रार्थना आहे, आमचं रोज वचन वाचणं आहे, संध्याकाळी प्रार्थना केलेल्याशिवाय आम्ही झोपत नाही, आम्ही नित्यपणे रेग्युलर चर्चला जातो, पाळ्या आमच्या खूप परिचित आहे, आमचा दशमांश कधी चुकलेला नाहीये. ते म्हणतो सगळं व्यक्तिगत आहे. हे सर्व कसं आहे? व्यक्तिगत आहे. जे समर्पणाबद्दल प्रभू बोलतोय यशया 61 मध्ये ते एकही गोष्ट तुझ्यामध्ये मला दिसत नाही. कारण ह्यासाठी मी आत्माने पाठवलं का फक्त तू आणि तुझं घराने एन्जॉय करावं, पण ह्यासाठी काही इतरांही लोकांमध्ये जाऊन तू माझं कार्य आणि राज्य वाढवा. प्रेज गॉड. हालेलुया. समजत्या ठिकाणी. म्हणून ह्या बाबतीत आम्हाला आमचं काय वाढवायचंय? समर्पण. कारण ह्या बाबतीत आम्ही समर्पित नाही. म्हणून आपण सुवार्ता सांगितली पाहिजे, आपण इतरांसाठी प्रार्थना केली पाहिजे, आपण इतरांचे बंधन तोडले पाहिजे, आणि त्यासाठी आपण आपला वेळ आपल्या व्यक्तिगत जीवनातून थोडासा बाहेर काढला पाहिजे. कारण अनेकदा आमच्याकडे एक रिझन असतं की आपल्याकडे काय नसतो? वेळ नसतो. वेळ कोणालाच नाहीये, वेळ काढावा लागेल. कारण आम्हासाठी पण कुणीतरी वेळ काढून आलं म्हणून आपलं जीवन बदललं. जर मिशनरी या ठिकाणी आले नसते, ते म्हणले असते आम्हाला ऍडजस्ट होत नाही, तर आपलंही या ठिकाणी परिवर्तन झालं नसतं. ज्या संजीवन वाहतोय जो नगरमध्ये या ठिकाणी जो बेस आहे प्रभूचा, हा कुणीतरी आपला वेळ काढून या ठिकाणी आल्यामुळं आहे. जे आपण म्हणतो ना यरुशलेम आहे, हे इतकं सोपं नाहीये, हे त्यांनी वेळ काढला म्हणून ही यरुशलेम एवढी सोपी झालेली आहे. कळत्या ठिकाणी आपण तर खूप इझी लोकांमध्ये सेवा करतो, आपण खूप इझी लोकांमध्ये सेवा करत आहोत, म्हणून ह्या ठिकाणी त्यांनी वेळ काढला नसता आज आपण बदललो नसतो. जे पूर्वीच्या पिढ्यांनी सहन केलं कदाचित ते आम्हाला सहन करावं लागलं असतं आज प्रभूमध्ये आल्यानंतर, पण आमच्या वाट्यात तसं काही आलं नाही. म्हणून आपलं काय काढा? वेळ काढा. यासाठी का इतरांमध्ये जाऊन आपण शुभवर्तमान गाजवलंच पाहिजे. आपण एक तरी दिवस, मी याही अगोदर मेसेजमध्ये सांगितलं, एक दिवस तरी आपण हॉस्पिटल व्हिजिट केलेच पाहिजे, आपण नवीन लोकांकडे अप्रोच केलाच पाहिजे आणि त्यांना प्रभू येशू सांगितलंच पाहिजे. कारण ह्या बाबतीत आपलं समर्पण नाही. आपण बाकी सर्व गोष्टींमध्ये आहोत पण नवीन लोकांपर्यंत आपण पोहोचत नाही. खूप दुःखी लोक आहेत. एकदा व्हिजिट काढा कोणाच्या इथं प्रेयरसाठी, प्रभूकडे प्रार्थना करा की प्रभू आज मी या ठिकाणी मला प्रेयरला जायचं, तुम्ही बाहेर पडा. इतके लोक प्रभू तुम्हाला दी त्याची कल्पना तुम्ही करणार नाही. कारण खरंच लोक तेवढ्या त्रासामध्ये आहेत, त्यांना प्रोत्साहनाचे शब्द पाहिजेत, त्यांना धैर्याचे शब्द पाहिजेत, आणि देवाने ते आम्हाला दिलेत. कारण काम आम्हाला करायचंय का? आपल्याला त्यांचे बंधन तोडायचे आहेत का? नाही. आम्हाला फक्त प्रार्थना करायची, कार्य तर प्रभू करणार आहे. पण जे मुख आपण देवाला दिलं पाहिजे ते मुख आपण देवाला देत नाही. जो वेळ आपण देवाच्या गोष्टी बाहेर काढला पाहिजे तो वेळ काही आपण काढत नाही. आणि म्हणून आम्हाला वाटतं का नाही मी आणि माझं घराणं चर्च बद्दल फेथफुल आहे, पण ते म्हणतो ही फेथफुलनेस काहीच कामाची नाही. तुझं फक्त एक व्यक्तिगत जीवन जगतो त्यामध्ये माझा गौरव होत नाही. आणि म्हणून तुला आपलं समर्पण वाढवायचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून वीक मध्ये एक तरी दिवस काढायचा का अशा लोकांमध्ये पोहोचायचं की ज्यांच्यापर्यंत येशू नाहीये, किंवा असेही लोक जे होते प्रभूमध्ये पण हरवले गेले मागं, त्यांना जाऊन पुन्हा नवीन करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण आपला वेळ काढणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्या लाईफमध्ये थोडासा वेळ बाहेर काढा, एक तरी संडेचा दिवस, एक तरी त्याच्या व्यतिरिक्त असा टाइम बाहेर काढा का त्या टाइम मध्ये जाऊन तुम्ही येशू कोणाबद्दल तुम्ही सांगाल. प्रेज गॉड. हालेलुया. कारण त्या बाबतीत प्रभूला समर्पण दिसत नाही. देव म्हणतो का बाप्तिस्मा घेतला, प्रभूमध्ये आला,
पण तू प्रकाश कशासाठी केला, माझा आत्मा तुझ्यावर कशासाठी आला हेच तुला कळलं नाही. कारण अनेक लोकांना वाटतं बाप्तिस्मा घ्यायचं आणि कशामध्ये जायचं, डायरेक्ट स्वर्गामध्ये. फक्त त्या कामासाठी प्रभूने बोलवलेलं नाही, तर त्याच्या जे राज्य आहे ते आम्हात गाजवलं गेलं पाहिजे. येस, कळत्या ठिकाणी त्याचं राज्य आम्हात गाजवलं गेलं पाहिजे. पहा, प्रभूची सेवा 1 to 1 वाढत जाते. कळत्या ठिकाणी प्रभूद्वारे किती शिष्य तयार झाले, 12. त्या 12द्वारे आज आपण जो परिणाम आहोत त्या 12चा परिणाम आहोत. कळतंय का? हे काम कसं गेलं, 1 to 1. म्हणजे कसं, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे. आणि आज आपल्यापर्यंत हे काम आहे. आपल्यातून हे पुढे गेलं पाहिजे, आपल्यातून हे पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून या बाबतीत आपण आपलं समर्पण वाढवलं पाहिजे. कारण या बाबतीत समर्पण नाही. शेवटला आपण जातोय, प्रेयर देखील आपण ठेवतो, पाळकाला एखाद्या दिवस घरी आपण बोलवतो, पण ते म्हणतो का सगळं व्यक्तिगत चाललंय. सगळं कसं चाललंय, व्यक्तिगत. माझ्या गौरवासाठी तू विशेषतः काही करत नाही. मला खरा गौरव त्यावेळेस मिळेल जेव्हा तू अशा लोकांमध्ये जातील का जे खरंच खूप लांब आहेत. तुझी प्रार्थना आहे फक्त तुझ्या फॅमिलीसाठी, तुझे फास्टिंग आहे फक्त तुझ्या फॅमिलीसाठी, तुझं सर्व काही आहे फक्त स्वतःसाठी, इतरांसाठी तुझ्यामध्ये मला काहीच सापडत नाही. आणि म्हणून प्रभू काय म्हणतो प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, जर आपण या ठिकाणी 3रा अध्याय, प्रगटीकरण 3रा अध्याय आपण काढूया, 1 आणि 2 वचन लक्षपूर्वक ऐकूया आपण. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याला देवाचे 7 आत्मे आणि 7 तारे आहेत, तो असे म्हणतो, तुझी कामे मला ठाऊक आहेत, ती अशी की तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, परंतु तू मेलेला आहेस. तू जागृत हो आणि ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या स्थिराव, कारण तुझी कामे माझ्या देवासमोर पूर्ण झालेली अशी मला सापडली नाहीत. प्रेज गॉड, हालेलुया. तर लक्षपूर्वक माझ्या ऐका. 2nd वचन, 2रं वचन ऐका. प्लीज लक्ष द्या माझ्याकडं. आणि स्लोली वाचा. तू जागृत हो आणि ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या स्थिराव. काय शब्द रचना आहे, तू जागृत हो. एक मिनिट, तू काय हो, जागृत हो. आणि पुढे काय लिहिलंय, ज्या उरलेल्या गोष्टी. काय शब्द आहे, उरलेल्या गोष्टी. म्हणजे काय, प्रभू सांगतो का व्यक्तिगत समर्पण आहे. कसं व्यक्तिगत, घरी प्रार्थना आहे, शेवटला जाणं आहे, दशमांश आहे, दान आहे आणि देवाचं भय आहे, या गोष्टी तुझ्या आहेत. पण ज्या उरलेल्या गोष्टी, कोणत्या गोष्टी, उरलेल्या गोष्टी, आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत, इतरांना सुवार्ता सांगणं, इतरांसाठी प्रार्थना करणं, इतरांचे बंधन तोडणं. आणि प्रभू म्हणतो का त्या उरलेल्या गोष्टी तुझ्यामध्ये मला दिसत नाही. त्या मरायला टेकल्यात. कशाला टेकल्यात, मरायला टेकल्यात. का, कारण त्याच्याकडे तू कधीच लक्ष दिलं नाही. प्रेज गॉड, हालेलुया. ओके, पुन्हा रेड करा. सेम 2रं वचन. तू जागृत हो आणि ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या स्थिराव. त्या तू काय कर, स्थिराव. उरलेल्या गोष्टी, कोणत्या गोष्टी, उरलेल्या गोष्टी. म्हणजे जे तू करतो ते तू कर, जे तू करतो ते तू कर. असं नाही की तुझी व्यक्तिगत प्रार्थना बंद कर, कुटुंबासाठी करू नको, त्या तू नक्की कर. पण ज्या उरलेल्या गोष्टी ज्या तू केलेल्या नाहीयेत त्या तू नक्की कर, कारण त्या मरायच्या अवस्थेमध्ये, त्या मरायच्या अवस्थेमध्ये. आणि म्हणून तुझी प्रार्थना इतरांसाठी होणं गरजेचं आहे. तू इतर लोकांमध्ये जाऊन प्रभूचा प्रचार करणं गरजेचं आहे. प्रेज गॉड, हालेलुया. कळत्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी जसं मी सांगतो की नामधारी आपण होतोय, कारण आम्ही प्रभूमध्ये आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत. पण देव काय म्हणतो, तुला नाव आहे का तू जिवंत आहे, तुला नाव आहे का तू जिवंत आहे, पण तू मेलेला व्यक्ती आहेस. कळत्या ठिकाणी. म्हणून आपलं काय वाढवायचं, समर्पण. का ह्या बाबतीत मी कमी पडतोय, उरलेल्या गोष्टी, कोणत्या गोष्टी, उरलेल्या गोष्टी. आणि म्हणून आपण प्रत्येक जण आपलं जीवन प्रभू समोर आणायचं का प्रभू मी हे तर करतो, मग मला दर्शन म्हणजे तू प्रगट कर का कोणत्या गोष्टीमध्ये मी कमी पडतोय, कोणती गोष्ट माझ्यामध्ये झाली पाहिजे, कोणत्या गोष्टीकडे माझं कॉन्सन्ट्रेशन नाहीये, प्लीज मला तू दाखव, कारण उरलेल्या गोष्टी मला करणं खूप गरजेचं आहे. प्रेज गॉड, हालेलुया. समजते ना ठिकाणी का चर्चला जाणं आहे, मग त्याच्यातच आपलं संपत नाही. दान दिलं त्याच्यातच आपलं सगळं काही संपत नाही. ते म्हणतो अशा काही गोष्टी आहेत का त्या तुला करायच्यात, पण तू प्लीज त्या माझ्याकडे माग, मला तू विचार, मी त्या तुला प्रगट करेल आणि तुझ्यात मी ते फळ आणेल आणि तुझ्यात मी माझं राज्य वाढवेल. प्रेज गॉड, हालेलुया. पण काय वाढवलं पाहिजे आपण, समर्पण. म्हणून चेक करा, प्रभूकडे प्रार्थना करा का प्रभू काय कारणास्तव तू मला ख्रिस्ती केलं, काय कारणास्तव तू मला विश्वासणार केलं, का माझी निवड केली, काय या जगापासून मला वेगळं केलं, फक्त यासाठी का मी निरोगी व्हावं, मी धनवान व्हावं, मी स्वर्गात प्रवेश पाहावा, का अजूनही तुझी काही प्लॅनिंग आहे. आणि प्रभू ती प्लॅनिंग, ती योजना आम्हाला प्रगट करायला तयार आहे. पण आपण प्रभूकडे त्या प्रकारे प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून देव आपलं हृदय सांगेल की तुम्हासाठी त्याची योजना काय.
आणि ज्या उरलेल्या गोष्टी मरायला टेकल्यात प्रभू ते आपल्यात पूर्ण करल. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी म्हणून आपलं देवाला काय करा, समर्पण काढा. थोडासा वेळ तुम्ही काढा, थोडेसे पैसे खर्च होऊ द्या पेट्रोलचे, बाहेर जा, प्रभूचं राज्याचा थोडासा प्रचार कार्य तुम्ही करा. कारण त्याचद्वारे आमच्या उरलेल्या गोष्टी पूर्ण होतील आणि देवाच्या राज्यात मोठं प्रतिफळ आम्हाला परमेश्वर देईल. जसं आम्ही प्रेरला जातो तर असं वाटतं का अजून लोक असतील तर किती चांगले होतील, कारण लोक खूप प्रॉब्लेममध्ये, लोक खूप समस्यामध्ये आहेत. पण त्यांना असं कोणतरी पाहिजे का जे 2 शब्दाद्वारे त्यांना धैर्य देईल आणि त्यांना जगण्याची आशा देईल. प्रेज गॉड. हालेलुया. येस, एक ठिकाणी शेवगावमध्येच एक भावाने आम्हाला साक्षी सांगितली तर तो मुलगा वारंवार फाशी घ्यायचा, पण ज्यावेळेस त्याला प्रभूचं नाव सांगितलं, प्रार्थना करण्यात आली, त्या दिवसापासून त्यांनी फाशीचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाकला. पहा, आपण आपल्यामध्ये काही नाही करू शकत, पण देवाचं वचन जर आपण एखाद्याला सांगू तर त्याचं जीवन 100% बदलू शकतं. येस, म्हणून आपण ते केलं पाहिजे. आपला स्वतःचा काही खर्च होतोय का? नाही, आपलं काहीच खर्च होत नाही. पण तरी देखील आपण जर ते करत नाही तर आपण उरलेल्या गोष्टी मरायच्या अवस्थेमध्ये सोडून, आपल्याला वाटतंय का मी प्रभूमध्ये, पण ते म्हणतो का यामध्ये तुझं खूप मोठं नुकसान होणार आहे. म्हणून तू ज्या गोष्टी उरलेल्या आहेत, ज्या मरायच्या अवस्थेमध्ये, त्या तू जिवंत कर आणि तू आपली प्रार्थना इतरांसाठी सुरू कर. तू एक उपवास असाही कर का जे इतरांसाठी असेल. तू इतरांसाठी झट, म्हणजे देव तुझ्या कुटुंबाची विशेष काळजी घे. प्रेज गॉड. प्रथम जो भाग घेतला होता आपण ह्याच लोकांबद्दल घेतला होता का ते व्यक्तिगत समर्पित आहेत. कसे? व्यक्तिगत. चर्चला जाणं, घरी सकाळी प्रार्थना, संध्याकाळी प्रार्थना, दान, एखादी सेवकाची घरी प्रेयर, त्याच्या पलीकडे त्यांचं समर्पण नाही. पण ते म्हणतो याच्याही पलीकडे तुला आपलं जीवन समर्पित करायचं आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आता आपण दुसरे प्रकारचे लोक पाहणार आहोत का ते जे पहिले करतात त्याच्यापेक्षा ते पुढे आहेत. कशा प्रकारे? तर जे दुसरे लोक प्रभूने मला सांगितलेत का ते इतरांसाठी प्रार्थना करतात. काय करतात? प्रार्थना करतात. इतरांना वचन सांगतात. काय सांगतात? वचन. ते आराधना करतात, इतरांमध्ये जाऊन प्रार्थना करतात, वचन सांगतात, आराधना करतात, ते भूतांना पळवतात, ते आजारांना बरं करतात. पण ते म्हणतो का ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहे, पण त्याच्यातलं पहिलेच समर्पण निघून गेलं. कळतं? या ठिकाणी प्रभूने दुसऱ्या लोकांबद्दल सांगितलं. कोणाबद्दल? दुसऱ्या लोकांबद्दल. ते म्हणतात त्यांचं समर्पण आहे, ते काय करतात? इतरांसाठी प्रार्थना करतात, वचन सांगतात, आराधना घेतात, भूत पळवतात. काय पळवतात? भूत पळवतात, आजारांना बरं करतात. हे गोष्टी ते करतात, पण प्रथम जे समर्पण त्यांचं होतं ते समर्पण त्यांच्यातून निघून गेले. ते जे प्रभूच्या राज्य गौरवासाठी करायचं ते करतात. काय काय? आराधना, प्रार्थना, वचन, हे सर्व ते करतात. पण ते म्हणतो का जे प्रथम समर्पण होतं ते त्यांच्यातून निघून गेले. आणि म्हणून देव या ठिकाणी काय म्हणतो, आपण जर या ठिकाणी मत्तय काढलं 7वा अध्याय, म्हणजे तुम्हाला पुढे पुढे स्पष्ट होईल. मत्तय याचा 7वा अध्याय 22 आणि 23 वचन. त्या दिवशी मला पुष्कळ जण म्हणतील, हे प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितली व तुझ्या नावाने भूते काढून टाकली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? आणि तेव्हा मी त्यांना उघड सांगेन की मला कधीच तुमची ओळख नव्हती. अहो अन्याय करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून निघून जा. ओके, ऐकलं सर्वांनी? ओके, पुन्हा रीड करा, स्लोली रीड करा. हां. त्या दिवशी मला पुष्कळ जण म्हणतील, हे प्रभू प्रभू, आम्ही तुझ्या नावाने भविष्य सांगितली व तुझ्या नावाने भूते काढून टाकली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? आणि तेव्हा मी त्यांना उघड सांगेन की मला कधीच तुमची ओळख नव्हती. हां, कळतं? या ठिकाणी त्यांनी काय काय केलं? भविष्य सांगितलं, भूतं काढली, प्रार्थना केली, आपण त्याला ऍड करू, वचन सांगितलं, आराधना घेतली. पण देव काय म्हणतो? मी तुम्हाला ओळखत नाही. मग तोच प्रश्न आहे, यांचं समर्पण नाही का? पहिला विषय आपण काय घेतला? समर्पण करा. कोणत्या लोकांचा? का ते व्यक्तिगत समर्पित आहे. कसे? व्यक्तिगत. दुसऱ्यांसाठी प्रार्थना करत नाही. आता आपण दुसऱ्या लोकांबद्दल बघतोय. कोणत्या लोकांबद्दल? दुसऱ्या लोकांसाठी. ते इतरांसाठी प्रार्थना नाही करत का? इतरांसाठी वचन नाही सांगत का? भूतने पळवत का? पळवतात. तरी देखील देव काय म्हणतो? मी त्यांना ओळखत नाही. का? कारण त्यांच्यातलं पहिले जे समर्पण होतं ते समर्पण त्यांच्यातून निघून गेलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतो की तुम्ही या गोष्टी करता, पण याच्याद्वारे माझा हृदय आनंद पावत नाही. कारण जे समर्पण प्रथम तुमच्यामध्ये होतं ते समर्पण आता तुमच्यामध्ये राहिलेलं नाही. पहिले ज्यास तू प्रभूमध्ये होता, तू निंदा करत नव्हता, तू हेवा करत नव्हता, तू नावं ठेवत नव्हता, तू निस्वार्थी होता. पण आता ज्यास तू देवाच्या राज्याचं काम करी झाला, तू काम करतो, पण तुझ्यात पहिलेचं भय राहिलंच नाही.
तुझ्यामध्ये निंदा दिसती, तुझ्यामध्ये स्वार्थ दिसतो, तुझ्यामध्ये मीपणा दिसतो आणि म्हणून तुला ओळखत नाही. आणि तुझ्यामध्येही जे समर्पण मला पाहिजे ते समर्पण मला दिसत नाही. म्हणून मीही जस्ट त्या ठिकाणी तुला घेण्यात येईल, मी म्हणाल का मी याला ओळखत नाही. प्रेज गॉड. सेवा करणाऱ्यांसाठी, कोणासाठी? सेवा करणाऱ्यांसाठी. का फक्त आम्हाला वाटतं मी प्रार्थना घेतो, मी आराधना घेतो, मी वचन टीचिंग देतो, मी भूतं पळवतो, माझ्या प्रेरणेने लोक बरे होतात, ह्याद्वारे स्वतःला असं समजू नका का तुम्ही पूर्णतः प्रभूला समर्पित आहात. प्रार्थनेद्वारे, आराधनेद्वारे, वचनाद्वारे, भूतांना पळवणं, आजारांना बरं करणं, ही सेवा माझ्यात होती, ही सेवा माझ्यामध्ये होती. याद्वारे मी रिझल्ट आणतोय लोकांमध्ये. मग असं समजायचं नाही की आता मी फुल्ली झालो, कळतं ना ठिकाणी का मी पूर्ण समर्पित आहे. मी कसं आहे? पूर्ण समर्पित. ते म्हणतो का ह्या कार्याद्वारे हे नाही की तू पूर्ण समर्पित आहे, तू व्यक्तिगत माझ्याबरोबर किती विश्वासू आहे त्याद्वारे कळतं तू मला किती समर्पित आहे. मी म्हणाल नाही माझं वचन किती प्रभावी जातं. ते म्हणतो वचन स्वतःमध्ये सर्व समर्थ आहे, तू काय सांगतो तुझ्या सांगणे हे होतं नाही. माझ्या आराधनेत लोक मोकळे होतात नाही. बायबल सांगते जिथं दोघं किंवा तिघं तिथं मी आहे. तुला कोणी सांगितलं तुझ्या गाण्यामुळे लोक बरे होतात? नाही माझ्याने भूतं पळतात, तुझ्याने प्रभूच्या नावाने भूतं पळतात. तुला कोणी सांगितलं की माझ्या नावाने मी प्रेरणी पळतात? पुष्कळ लोकांना असं वाटतं की माझी आराधना, माझी प्रार्थना, माझा संदेश, माझ्या प्रेरणे मिरॅकल्स, मी 100% आता समर्पित आहे. नाही, तू व्यक्तिगत देवाचं किती भय धरतो आणि तू व्यक्तिगत प्रभूला किती समर्पित आहे हे खूप गरजेचं आहे. म्हणून देव म्हणतो त्या लोकांसाठी का तुम्ही भूतं काढले, तुम्ही चमत्कार केले, तुम्ही साक्ष सांगितल्या, पण लक्षात ठेवा मी तुम्हाला ओळखत नाही, कारण तुमचं व्यक्तिगत जीवन आता मला समर्पित राहिलेलं नाही. का देव म्हणतो का तुझ्यात ते भय दिसत नाही, तुझ्यात तो निस्वार्थीपणा दिसत नाही. जे एक नवीन व्यक्तीमध्ये आहे देवाचं भय आहे, त्याच्यात निंदा नाहीये, त्याच्यात स्वार्थ नाहीये. पण तू जी माझी सेवा करतो तुझ्यामध्ये निंदा ठासून भरली, तुझ्यामध्ये निंदा ठासून भरली. तू एक नाही, तू दुसऱ्या सेवकाची निंदा करतो आणि ती पण बिंदास करतो. तुला माझं भय राहिलेलं नाही. पहिले तुझ्यात निस्वार्थीपणा नव्हता, पण तुझ्यात आता स्वार्थीपण आहे. तू प्रत्येक गोष्टीमध्ये काय साधतो? फक्त स्वतःच स्वार्थ. पण ते म्हणतो का जे भय तुझ्यात पाहिजे ते भय मला तुझ्यामध्ये सापडत नाही. आणि म्हणून स्वतःला असं समजू नको का जर तू आराधना करतो, प्रार्थना करतो, वचन शिकवतो, आजारांना बरं करतो, भूतांना पळवला होतो, तर मी पूर्ण समर्पित आहे. नाही, देव व्यक्तिगत अंतकरण पाहतो की तू माझे किती आज्ञा किती वचन पाळतो. कारण ते जे कार्य होतं ना ते माझ्या नावामुळे होतं, ते माझ्या वचनामुळे होतं. म्हणून जग तुला क्रेडिट देईल, पण मी त्याचं क्रेडिट तुला देणार नाही. मी हे पाहणार का तू व्यक्तिगत मला किती मानतो आणि माझ्या वचनात धरून तू किती चालतो. प्रेज गॉड. हालेलुया. कळत्या ठिकाणी वाचूया त्याच्याच मध्ये आपण 21 वचन, 7वा अध्याय 21 वचन. जो कोणी मला प्रभू प्रभू म्हणतो तो प्रत्येक जण आकाशाच्या राज्यात जाईल असे नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याच्या इच्छेप्रमाणे जो करतो तोच जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या इच्छेप्रमाणे? देवाच्या. कळतंय ना. फक्त प्रार्थना केल्याने, आराधना केल्याने, संदेश सांगितल्याने तुम्हाला असं समजून घेऊ नका का मी माझं जीवन पूर्ण प्रभूला समर्पित आहे. तू हा भाग करतो पण तुझ्यातला प्रथम भाग जो होता ना तो गायब झाला. सेकंड रोल चांगला करतो पण पहिला रोल तुझ्यातला गायब झाला. तुझ्यामध्ये निंदा आहे, तुझ्यामध्ये स्वार्थ आहे, तुझ्यामध्ये लोभ आलेला आहे, तुझ्यामध्ये गर्व आहे. तू आता वचनाच्या आधारावर स्वतःला जास्त द ग्रेट समजू लागला आणि वचनाच्या आधारावर इतरांना दादागिरी पण करू लागला. हे कोणासाठी? विशेषतः आपण जे प्रभूची सेवा करतो. कधी म्हणतो की तुला वाटतं का तू समर्पण आहे, पण हे समर्पण नाही. प्रथम जे तुझ्यात भय पाहिजे ते भय राहिलेलं नाहीये. कारण तुला वाटतं का माझा हात कोणी धरू शकत नाही आणि माझ्यावरती कोणीच नाही. कारण ज्ञान मीच तर सांगतो तुम्हाला, मला कोण काय ज्ञान सांगणार. म्हणजे म्हणतो की जे पहिले समर्पण होतं ते पहिले समर्पण तुझ्यामध्ये राहिलेलं नाही. म्हणून तू जे प्रथम समर्पण होतं ते प्रथम समर्पण तू तुझ्यामध्ये घेऊन ये. बायबल सांगतं, प्रगटीकरणाचं पुस्तक जर आपण काढलं, जर या ठिकाणी आपण प्रगटीकरण 2रा अध्याय त्याचं 3-4 वचन वाचूया. 3-4 वचन. आणि तुझ्या अंगी सहनशीलता आहे व माझ्या नावाकरता तू दुःख सोसले आहे आणि तू थकला नाहीस, तरी माझ्याजवळ तुझ्या विरुद्ध हे आहे की तू आपली पहिली प्रीती सोडली आहे. आणि तुझ्या अंगी सहनशीलता आहे व माझ्या नावाकरता तू दुःख सोसले आहे. तुझ्यामध्ये काय आहे? सहनशीलता आहे. आणि तू माझ्या नावासाठी काय सोसलं? दुःख सोसलं. म्हणजे आराधना करणं, प्रार्थना करणं, संदेश सांगणं, लोकांमध्ये जाऊन देवाचा प्रचार करणं, हे सर्व दुःखातून पण आम्हाला जावं लागतं, त्रास सहन करावं लागतं. ते म्हणतोय चांगली गोष्ट तू हे करतो, पण पुढे तो काय म्हणतो का तुझ्यामधून पहिली प्रीती, तुझ्यामधून पहिली प्रीती ही पूर्णतः निघून गेलेली आहे.
म्हणजे कळतंय ना, सेकंड रोल जस्ट आमच्यामध्ये येतो तर आम्हाला वाटतं का माझ्यासारखा कोणीच नाही, पण ते म्हणतो का पहिलं भय तुझ्यामध्ये आहे का? पहिले जे तू माझा भय धरायचा आणि कोणाची निंदा करत नव्हता, पण आज जसं तू सेवकाईमध्ये आला तू बिंदास लोकांचं नावं ठेवतो. तू जज झाला. तू कोण झाला? जज. तू न्यायाधीश झाला. कारण तुला वाटतं का नाही हे रॉंग हे राईट, नाही, तुला तो अधिकार दिलेला नाही. तुझ्यात पहिलेच भय राहिलेलं नाही. पहिले तुझ्यामध्ये निस्वार्थीपणा होता, पण आता ज्यास तू प्रभूमध्ये आला तुझ्यामध्ये ठासून स्वार्थीपणा भरलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये तू काय साधतो? स्वार्थ. आणि लेबल कसलं लावतो? प्रभूच्या वचनाचं. कसलं? वचनाचं. म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही आराधना करताय, तुम्ही वचन शिकवताय, पण तुमच्यात व्यक्तिगत प्रभूचं भय आहे का? आणि जर ते भय तुमच्यात नाहीये तर पहिली प्रीती तुमच्यामध्ये नाहीये. आणि म्हणून जे समर्पण तुम्ही दाखवताय का प्रभूला आहे, प्रभू म्हणतो की ते समर्पण मला तू केलेलं नाही. आपलं काय वाढवा? समर्पण. आणि कोणत्या गोष्टी करा? पहिल्या. कोणत्या? पहिल्या. बायबल सांगतं का एक मत्तईमध्ये एक वचन प्रभूने सांगितलं का ते या प्रकारे होतं का तुम्ही जिरा आणि बडशोप याचा दशमांश देता, पण ज्या भरदस्त गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही करत नाही. तर प्रभू त्यांना असं म्हणतो की मी असं म्हणत नाही का जिरा आणि बडशोपचा दशमांश देऊ नका, ते नक्की करा, पण जे भरदस्त आहे, जे खरंच केलं पाहिजे ते देखील तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे काय? तुम्ही नक्की प्रार्थना करा, तुम्ही नक्की आराधना घ्या, तुम्ही नक्की वचन शिकवा, पण याचा अर्थ हे नाही का तुम्ही प्रथम गोष्टी सोडाव्यात. तुमच्यात देवाचं भय असणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्यातला स्वार्थीपणा जाणं अत्यंत गरजेचं आहे. जर ती तुमच्यामध्ये आहे तर तुमचं पूर्ण प्रभूला समर्पण नाही. कारण तुमचा आध्यात्मिक मृत्यू केव्हा झाला हे तुम्हाला पण कळलं नाही. तुम्हाला वाटतं का मी कोणामध्ये? प्रभूमध्ये. हे काय मी प्रभूमध्ये? ते म्हणतो तुझ्यामुळं नाही, ते माझ्या प्रेझेन्समुळे कार्य होतं. फक्त हे केल्याद्वारे स्वतःला ग्रेट समजायचं नाही. स्वतःला चेक करा का जे समर्पण मी प्रभूला केलं पाहिजे ते समर्पण आहे का प्रभू? माझ्या जे तुझं भय पाहिजे ते आहे का? फक्त प्रभूच्या वेदीवर थांबल्याद्वारे कदाचित लोकांच्या तुम्हाला रिस्पेक्ट असेल, अरे देवाचा सेवक आहे बरं का, पण ते म्हणतो मला माहितीये तू आत्म्यातून किती मला समर्पित आहे, तू माझं किती भय धरतो. लोक तुझी प्रशंसा करतील पण मी तुझी प्रशंसा नाही करणार. लोक तुला उचलून घेतील पण मी तुला उचलून नाही घेणार. लोक चमत्कार पाहून नमस्कार करतात, मी हृदय पाहून तुला चान्स देणार. लोक काय पाहून नमस्कार करतात? चमत्कार. पण ते देवाला आपण इम्प्रेस करू शकतो का प्रभू एवढे मिरॅकल केले? प्रभू म्हणतो मी नाही ओळखत तुला, तुझं हृदय किती मला समर्पित आहे ते तू मला सांग, तू माझं भय किती धरतो ते तू मला सांग. मला माहिती आता तुला प्रार्थना येऊ लागली, मला माहिती तुला आता आराधना येऊ लागली, मला माहिती तुला तेवढं ज्ञान आलं का वचन कसं सांगायचं, पण ह्याद्वारे समजू नको की तुला लगेच प्रवेश भेटल. नाही, 4 बायबल मधले शब्द सांगितले आणि अध्याय सांगितले तुला तिथं प्रवेश नाही. आपलं जीवन तू समर्पित कर म्हणजे तुला त्या ठिकाणी प्रवेश मिळेल. प्रेज गॉड. हालेलुया. तर काही लोकांना कसं वाटतं की नाही आपलं तर गीत तोंड पाठ आहे, आपण संदेश 1-2 तास तर कसे लोकांना चालू. तसं तुला वाटतं का याद्वारे मी लोकांना इम्प्रेस करेल, लोकांना भुरळ पाडल, पण तू मला भुरळ पाडू शकत नाही. मी म्हणणार का मी याला ओळखतच नाही, मी याला ओळखतच नाही. पहा प्रभूंनी क्लिअर स्टेटमेंट दिलाय मत्तईमध्ये की तू भूत काढली, तू भविष्य सांगितली, पण लक्षात ठेव का मी तुला ओळखत नाही. कारण प्रथम समर्पण तुझ्यामधून निघून गेलेलं आहे. म्हणून देवाचं भय धरा. देव तुम्हाला पाहतोय, जग तुम्हाला नाही धरू शकत, कारण तुमचा आध्यात्मिक स्तर कदाचित खूप मोठा झाला असेल लोकांच्या नजरेमध्ये, पण देवाच्या नजरेत तुम्ही छोटेच आहात आणि देव तुम्हाला धरू शकतो. देव तुम्हाला धरू शकतो. कदाचित जग तुमच्यावर बोट नाही ठेवू शकत, पण देव तुमच्यावर बोट ठेवू शकतो. म्हणून आपलं काय वाढवा? समर्पण वाढवा. प्रेज गॉड. हालेलुया. आता पुढच्या वेळेस मे बी मी एक ह्याच्यामध्येच रिलेटेड टॉपिक आहे, टाइम नाही पुरणार, का आध्यात्मिक मृत्यू काय असतो. काय विषय आहे? आध्यात्मिक मृत्यू. का वाटतं प्रभूमध्ये, पण ते म्हणतो केव्हाच मेला तू केव्हाच मेला हे तुलाही माहित नाही, पण तुला वाटतं का मी आध्यात्मिक आहे. तो विषय आपण घेऊया पुढच्या वेळेस, त्याला नक्की या. पण आजचा हा विषय लक्षात ठेवा का जे तुम्ही आज करता ही चांगली गोष्ट आहे, पण जे प्रथम आहे ते विसरायचं नाही. नाहीतर जे नवीन लोक आहेत, जे सेमी लोक आहेत, व्यक्तिगत प्रभूमध्ये चालणारे, त्याच्यात तुझ्यात काहीच फरक नाही. उलट त्याच्यात व्यक्तिगत भय आहे, पण तुझ्यात तर माझं भयच राहिलेलं नाही. का? कारण तुला जे करायचं तू आपल्या मनाच्या वर्तने करतो, एखादं वचन तुटकं फाटकं काढून लावून टाकतो त्याला. नाही, आपल्याला राईट आहे, आपल्याकडे वचन. तुझ्यात माझं भय राहिलेलं नाही. आपल्यात काय पाहिजे? देवाचं भय पाहिजे. पण आपल्याकडे कसलं ज्ञान आहे? वचनाचं. म्हणून आपण काय करतो, मनाची व्यर्थता पूर्ण व्हावी म्हणून एखादं वचन काय करतो त्याच्यातून
फाडून घेतो आणि स्वतःची इच्छा पूर्ण कडे ते लावून टाकतो. नाही, मी जे करतो ते बरोबर करतो, माझ्याकडे प्रभूचं वचन. ते म्हणतो भय नाही राहिला तुझ्यामध्ये, तो आता माझ्याच नावाखाली खेळ खेळू लागला, तू माझ्याच नावाखाली लपू लागला, तू माझ्याच नावाने बाजार मांडला. पण लक्षात ठेव की तू जगाला फसवशील पण तू मला फसवू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण प्रार्थना घेतो, आपण आराधना करतो, आपण संदेश सांगतो, चांगली गोष्ट आहे. पण प्रथम प्रीती, प्रथम प्रभूचं भय आम्हातून जाता कामा नाही. कारण शेवटी कोणासमोर उभं राहायचंय? देवासमोर. इथे लोक मला किती रिस्पेक्ट करतात, यापेक्षा देवाच्या नजरेत मला तो हे आहे का, स्थान आहे का, ते गरजेचं आहे. कारण एंट्री पास त्याच्या हातामध्ये, लोकांच्या हातामध्ये थोडी आहेत. तुम्ही माझे फॅन फॉलोअर्स असतील, लोक माझे फॅन फॉलोअर्स असतील, तर याच्याद्वारे प्रभू मला एंट्री नाही देणार. ते म्हणतो माझ्या नजरेत सांग किती तू काम माझ्या वचनाप्रमाणे केलं, माझ्या वचनाप्रमाणे जगतो, तर तुला तिथं प्रवेश आहे. म्हणून काय करा? समर्पण करा. काय करा? समर्पण करा आणि देवाचं भय धरा. आपण प्रभूमध्ये सेवा करतो, आम्हाला प्रार्थना येते. आता पाठांतर पण झाली आपली प्रार्थना, गीतं पण आपल्याला पाठ झाले, संदेश पण आम्हाला 1-2 संदेश आपण जर कुणी ऑन मुवमेंट स्टार्ट उभा केलं तर आपण 2-3 संदेश देऊन पण टाकू. पण ते म्हणतो ह्याद्वारे लोक इम्प्रेस होतील, मी इम्प्रेस होणार नाही. मला व्यक्तिगत समर्पण पाहिजे. किती भय धरतो, किती बोलण्यावर कंट्रोल आहे, किती वागण्यावर कंट्रोल आहे, तुझे व्यवहार कसे आहेत, तू कसं वागतो, तू कसं राहतो, तू काय करतो, माझं व्यक्तिगत तुझ्यावर वॉच आहे. आणि जर ते समर्पण नाहीये तर बाकीच्या गोष्टी नको सांगू की मी एवढ्या प्रेर घेतो प्रभू, त्या महत्वाच्या नाही. समर्पण पाहिजे. काय पाहिजे? समर्पण पाहिजे. म्हणून जे प्रथम लोक आहेत, जे द्वितीय कार्य करत नाहीत, त्यांनी ते करावं. आणि जे द्वितीय कार्य करतात त्यांनी प्रथम कार्य विसरू नये. कळतंय ना? का जे प्रथम होते ते द्वितीय कार्य करत नव्हते, म्हणजे आराधना, प्रार्थना, वचन घेत नाहीत, त्यांनी ते करावं. आणि जे द्वितीय कार्य करतात, म्हणजे दुसरं जे प्रार्थना घेणं, वचन, त्यांनी प्रथम गोष्टी विसरू नयेत. बेसिकला धरून राहावं. का देवाचं काय धरायचं? भय धरायचं. मी प्रभूमध्ये थोडं सेवा करू लागलो याचा अर्थ हे नाही की मी आपल्या मनाने काही पण करेल आणि मला डिस्काउंट आहे, असं काही नाही. मला देवाचं भय धरणं अत्यंत गरजेचं आहे. उलट जास्त तुम्ही सेवेमध्ये येता आणि देवाची सेवा करता, तुम्ही अधिक समर्पित झाले पाहिजे पहिल्यापेक्षा जे होते तुम्ही. का? कारण तुम्हाला आता अधिक वचन समजू लागलं, म्हणून तुम्ही देवाचं अधिक भय धरलं पाहिजे आणि अधिक समर्पित होऊन जीवन जगलं पाहिजे. पहिले कसं होतं की चला कोणी सांगायचं म्हणून करायचं, कोण फोर्स व्हायचा. पहिले कसं असायचं? दबाव असायचा का नाही बाबा सेवक म्हणतात, सेवक भीतीमुळं करायचो. पण आता आपण भीतीमुळं नाही, देवाच्या प्रीतीमुळं आपण केलं पाहिजे. कळतंय ना? प्रभूमध्ये नवीन होतो तर कसं व्हायचं? पहिले प्रेशर यायचं. कसं यायचं? वरतून प्रेशर. नाही करायचं, नाही तू केलं नाही बरं का, तू केलं नाही बरं का, नाही तुला करायचं. वरतून प्रेशर येतं. पण आता प्रेशर येतं म्हणून करू नको. आता तुझी प्रभूवर प्रीती आहे आणि म्हणून तू समर्पित होऊन ते कर. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणून काय वाढवा? आपलं समर्पण वाढवा. कारण देवाला त्याचं जे समर्पण, त्याचं राज्य वाढवण्यासाठी आम्हाला पाहिजे ते समर्पण दिसत नाही. म्हणून आपलं समर्पण करा आणि वचन जे काही सांगतं त्याप्रमाणे पूर्णतः स्वतःला वाहू दे त्याच्यामध्ये, त्याला अडवू नका. कारण ते तुम्हाला घडवतंय, ते तुम्हाला आकार देतं आणि ते तुम्हामध्ये देवाचं राज्य मोठं करणार आहे आणि त्याचं प्रतिफळ प्रभू तुम्हाला देईल. पण जर आपण आपलं समर्पण प्रभूला देणार नाही तर देवाचा गौरव आम्हामध्ये होणार नाही. म्हणून आपल्यामध्ये चेक करा का अशा काय गोष्टी आहेत का ज्या देवाच्या विरुद्ध आहेत. त्या प्रत्येक गोष्टीपासून मला वाचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत का ज्या मला केल्या पाहिजेत, त्या मला नक्की करायच्या आहेत. या दोन्हीसाठी आपण प्रार्थना करूया का प्रभू मला दाखव, मला प्रगट कर, जेणेकरून माझं पूर्ण समर्पण तुला होईल आणि मी खरा फळ देणारा होईल आणि माझ्यात तुझं राज्य वाढेल. प्रेज गॉड. हालेलुया. उभा राहूया, प्रे करूया आपण. आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू, तू खूप चांगला परमेश्वर आहे. आणि प्रभू आमचं समर्पण तुला असणं खूप गरजेचं आहे. यस माझ्या देवा. म्हणून प्रथम जे लोकांबद्दल तुम्हाला सांगितलं त्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो का ते व्यक्तिगत समर्पित आहे. हो ईश्वराजा. पण माझ्या पित्या तू म्हणतो का तुझ्यामध्ये ज्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्या तू स्थिर कर. हो ईश्वर. तू ही प्रार्थना आता इतरांसाठी सुरू कर. यस माझ्या देवा. तू इतरांमध्ये जाऊन त्यांचे बंधन तोड. हो ईश्वराजा. तू इतरांना जाऊन प्रोत्साहन दे. यस जीसस. तू इतरांना सांग जगण्याचा मार्ग काय आहे. कारण तुझ्यामध्ये मला या गोष्टी सापडत नाही. तू फक्त व्यक्तिगत जीवनामध्ये रम्य आहे. तुला वाटतं का माझी सकाळची प्रार्थना, माझी संध्याकाळची प्रार्थना, माझं शेवटला जाणं, माझं दशमांश देणं यातच मी परिपूर्ण झालो. ते म्हणतो नाही, अजून जे समर्पण मला पाहिजे ते समर्पण तुझ्यामध्ये दिसत नाही. आणि म्हणून तू आपलं समर्पण वाढव आणि देवाचा गौरव कर. आणि प्रभू आता मी प्रार्थना करतो त्या दुसऱ्या व्यक्तींसाठी जे प्रार्थना घेत आहेत, जे आराधना घेत आहेत, जे संदेश सांगतात, जे भूतांना पळवतात माझ्या परमेश्वरा, तुझ्या नावात अद्भुत चमत्कार करतात. यस माझ्या देवा. ते म्हणतो व्यक्तिगत जे तुझ्यामध्ये माझं भय होतं ते भय आता निघून गेलं.
तू निंदा करू लागला, हो ईश्वर. तू हेवा करू लागला, Yes. तुझ्यामध्ये स्वार्थीपणा आला, Yes, तुझ्यामध्ये हेवा आला. हो. म्हणून तू ह्या गोष्टी ज्या प्रथम तुझ्यामध्ये होत्या त्या तू सोडू नको, येस. त्या तू पुन्हा स्थिर कर. हो ईश्वर. कारण जी प्रार्थना तू करतो ती माझ्या नावामुळे मान्य होती. येस येस. जे संदेश तू सांगतो ते संदेश माझ्या वचन स्वतःमध्ये सामर्थ्यवान आहे, त्यामुळे ते लोकांना स्पर्श Hallelujah, होतं. yes. जी आराधना होती त्या ठिकाणी लोक एकत्र येतात म्हणून मी येतो. येस माझे देवा. जे भूत पळतात ते माझ्या नावाने पळतात. हो येस. म्हणून तू हे समजू नको का हे केल्याने तू पूर्ण समर्पित आहे. येस. तू व्यक्तिगत माझा किती भय धरतोय मी तुझ्याकडे पाहतोय. हालेलुया. म्हणून हे पित्या जे इथं आहे जे टीव्हीवर पाहतायत, येस येस. आम्ही प्रत्येक जे तुझी सेवा करतात हो येस. त्यांसाठी प्रार्थना करतो येस. का प्रभू ते तुला समर्पित असू दे, ते तुझं भय धरू दे माझ्या हो, माझे परमेश्वरा. देवा. ते फक्त तुझी सेवा केल्याने स्वतःला द ग्रेट समजू देऊ नको प्रभू Yes, Lord. माझे देवा. पण आमच्या बुद्धीत प्रकाश पडू दे. हो, मला ईश्वराजा. तुझं भय धरायचं प्रभू. हालेलुया. मला तुझ्या बरोबर विश्वासू Yes, राहायचं, देवा. मला तुझ्या बरोबर प्रामाणिक राहायचं हो, माझ्या yes. परमेश्वरा. आणि म्हणून जी प्रथम भय माझ्यामध्ये होतं, जी हो, प्रथम yes. प्रीती माझ्यामध्ये होती, हो, माझे ती पुन्हा देवा. उत्पन्न कर माझ्या हो, प्रभू. ईश्वराजा. आणि आम्हाला तुझा गौरव हो दे. Yes. पुन्हा सर्व गौरव तुला देतो प्रभू. या सर्वांना तुझा आशीर्वाद आम्ही स्वीकारतो. Yes. या प्रत्येकाचा आत्म्यात चालण्यास सहाय्य कर माझ्या प्रभू. Yes. देहाच्या गोष्टी यांच्यावर हावी होऊ देऊ नको प्रभू. Yes, माझे या देवा. प्रत्येकात तुझा गौरव हो दे. Yes. या प्रत्येकांना ब्लेस करतो. आणि यांच्या समर्पणाच्या विरोधात सैतानाचा जोही प्लॅन असेल यांना पाडण्याचा, यांची सेवा थांबवण्याचा, Yes. येशूच्या नावात त्या सर्व सैतानाच्या प्लॅनिंगला आम्ही प्रभूच्या नावात बांधून नाश करतो. येस. आणि प्रभू हे पूर्ण समर्पित होतील असा विश्वास आम्ही ठेवतो. प्रभू Yes. आजचं वचन यांच्या आत्म्यात पुन्हा पुन्हा फिरू दे. येस. जे टीव्हीवर पाहतायत ते त्यांच्या अंतकणात गाजू दे वारंवार. हो ईश्वराजा. तर मला आपलं समर्पण करायचं आहे, Yes, yes. मला आपलं समर्पण करायचं हो आहे. ईश्वराजा. आणि ते म्हणतो का तुझ्यात माझ्या गोष्टी पूर्ण झालेल्या मला दिसत नाहीये. Yes. त्या गोष्टी तू सुरू कर. आपला वेळ काढ आणि देवाचा गौरव कर. हालेलुया. थँक्यू फादर, तू प्रार्थना ऐकल्याबद्दल. धन्यवाद ईश्वर. सर्व गौरव तुला देतो प्रभू. Yes. आणि प्रार्थना प्रभूच्याच नावात मागतो. आमेन. आमेन.